घरचे बटाट्याचे चिप्स पिवळे पडतात आणि बाजारातले इतके पांढरे शुभ्र कसे असतात असा प्रश्न पडतो ना. आपण कितीही ट्राय केलं तरी परफेक्ट कलर आणि क्रिस्पीनेस येत नाही. पण आज मी तुम्हाला सांगणार आहे एक छोटा सिक्रेट, ज्यामुळे तुमचे चिप्स होतील अगदी मार्केटसारखे पांढरे शुभ्र, हलके आणि एकदम कुरकुरीत. आणि ही पद्धत इतकी सोपी आहे की एकदा केल्यावर पुन्हा कधी चूक होणार नाही. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी तुम्हाला काही टिप्स सांगितलेले आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी 5 किलो बटाटे घेतलेले आहे, पण तुम्ही कमी प्रमाणातही हीच मेथड वापरू शकता. चिप्ससाठी बटाटे घेताना एक छोटी गोष्ट लक्षात ठेवा. खूप नवीन बटाटे घेऊ नका. थोडे जुने आणि कडक बटाटे असतील ना, तेच चिप्ससाठी बेस्ट असतात. नवीन बटाट्यांमध्ये पाणी जास्त असतं, त्यामुळे चिप्स सॉफ्ट होतात आणि क्रिस्प येत नाही. मीडियम साईजचे आणि गुळगुळीत बटाटे असले तर कापायलाही सोपे पडतात. आणि हिरवे डाग असलेले किंवा अंकुर आलेले बटाटे टाळा, त्याने टेस्ट पण बदलते. त्यामुळे बटाट्याची निवड करणं ते सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. तर अगोदर मी सर्व बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले होते. आता आपण बटाट्याची वरची साल काढून घेऊ. मी इथे पिलर वापरते, त्यामुळे काम पटकन होतं. साल पातळ काढा, जास्त जाड काढली तर बटाटा वाया जातो. साल काढल्यानंतर लगेच बटाटे पाण्यात टाका, नाहीतर ते काळे पडतात. तर अशाच पद्धतीने राहिलेले बटाट्यांची मी सर्व साल काढून घेणार आहे. सगळे बटाटे सोलून घेतले आणि इथे मी त्याचे चिप्ससुद्धा पाडून घेतले. तर आता एक बटाटा दाखवते. इथे बघू शकता मी थिन स्लाईसमध्ये हे बटाट्याचे चिप्स करत आहे. आणि आपल्याला हे चिप्स करताना खाली परातीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्येच आपल्याला चिप्स पाडायचे आहे, म्हणजे बटाटा काळा पडत नाही. चिप्स कसे पडतात हे बटाटा कसा धरतो यावर डिपेंड असतं. लहान चिप्ससाठी बटाटा सरळ धरा आणि मोठे चिप्ससाठी आडवा धरून कापा, म्हणजे बटाट्याचे चिप्स खूप छान दिसतात आणि तळल्यानंतर खूप एकसारखे तळले जातात. आपण हे सगळे चिप्स पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि 2 ते 3 वेळा पाणी बदलून मस्त असे सर्व चिप्स आपल्याला धुवून घ्यायचे आहे, म्हणजे त्यामधील एक्स्ट्रा स्टार्च पूर्ण निघून जातो. हे बघा, सगळे चिप्स पाण्यात टाकले आहेत आणि 2 ते 3 वेळा आपल्याला धुवून घ्यायचे आहे, कारण याच्यामध्ये जर स्टार्च राहिला तर चिप्स चिकट होतात आणि क्रिस्पी येत नाही. तर इथे तुम्ही बघू शकता की ते स्टार्च निघलेला आहे, असा वरती फेस येतो, तर हा आपल्याला संपूर्ण काढून टाकायचा आहे. आता मी इथे स्वच्छ पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडी तुरटी टाकली आहे, यामुळे चिप्स काळे पडत नाही आणि रंगही छान येतो. तर इथे मी तुम्हाला समोर सांगणारच आहे की दुधासारखे पांढरे शुभ्र चिप्स होण्याकरिता काय वापरायचं आहे, तर ते तुम्हाला पुढे कळणारच आहे. त्या अगोदर आपण ह्या पाण्यामध्ये सर्व चिप्स घालून घेऊया तुरटीच्या पाण्यामध्ये आणि रात्रभर करता असेच झाकण ठेवून आपल्याला थंड ठिकाणी ठेवायचं आहे. तर हे चिप्स आपण काल तुरटीच्या पाण्यात भिजत ठेवले होते आणि आता दुसरा दिवस आहे. हे बघा, चिप्स छान सेट झाले आहेत आणि रंग पण बदललेला दिसतो. आता आपण हे पाण्यातून काढून परत एकदा स्वच्छ धुवून घेणार आहोत, किंवा नाही धुतले तरीसुद्धा चालेल. कमीत कमी 8 ते 10 तास तरी हे चिप्स आपले भिजलेले पाहिजेत. इथे मी पाणी उकळायला ठेवलेलं होतं. इथे छान असं पाणी आपलं गरम झालेलं आहे. तर उकळी आल्यानंतर किंवा छान असं गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे आहे एक सिक्रेट टिप. त्यामध्ये मी घातलेलं आहे सायट्रिक ॲसिड. पाव चमचा सायट्रिक ॲसिड घालायचं आहे, खूप जास्त घालायचं नाही, त्यामुळे सुद्धा खूप आंबट अशी चव लागेल त्याला. तर त्यामुळे अगदी कमी असा घालायचा आहे, म्हणजे यामुळे चिप्स आपले काळे पडत नाही, मार्केट स्टाईल खूप छान होतात आणि खूप छान असे पांढरे शुभ्र होतात. यानंतर मी इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे. 5 किलो बटाट्यासाठी तुम्ही इथे 5 ते 6 चमचे, म्हणजे पोहे खायच्या चमच्याने 5 चमचे इथे मी मीठ वापरलेलं आहे. तुमच्या अंदाजाने तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता. तरी ते सर्व चिप्स यानंतर यामध्ये घालायचे आहेत. आता इथे उकळी आल्यानंतर सर्व चिप्स मी या पाण्यामध्ये टाकून घेणार आहे आणि मंद आचेवरती 10 ते 15 मिनिटे आपल्याला हे सर्व मंद आचेवरती नाही, झाकण ठेवून आपल्याला हे चिप्स सर्व शिजवून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम आपल्याला फुलच ठेवायची आहे, म्हणजे चिप्स लवकर तयार होतील. आता हे चिप्स शिजले ते कसे ओळखायचे, तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ह्या पद्धतीने हे चिप्स आपल्याला फोल्ड करून बघायचे. ते जर मोडले नाहीत तर समजायचं हे चिप्स शिजलेले आहेत. आणि दुसरी पद्धत म्हणजे ते खूप छान असे ट्रान्सपरंट होतात चिप्स आणि दिसायला खूप छान असे दिसतात, त्याचा कलरसुद्धा चेंज होतो. तर समजून जायचं की हे चिप्स छान असे परफेक्ट शिजलेले आहेत. तर इथे पाण्याला उकळी आलेली आहे, इथे बघू शकता तुम्ही. आणि छान असे आपले चिप्स शिजलेले आहेत. आणि शिजल्यानंतर लगेचच आपल्याला हे चिप्स पाण्यामधून काढून घ्यायचे आहे.
तुम्ही हवं तर थंड पाण्यामध्ये टाकू शकता किंवा नाही टाकले तरीसुद्धा चालेल. असे मी ह्या चाळणीमध्ये काढून ठेवत आहे. तर तशा पद्धतीने काढले तरीसुद्धा चालेल, म्हणजे त्यावरती सर्व पाणी निथळलं जातं आणि चिप्स खूप छान असे सेट होतात. फक्त आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, हे चिप्स शिजल्यानंतर लगेचच आपल्याला गरम पाण्यामधून काढून घ्यायचे आहे. त्यामध्ये हे जास्त वेळ ठेवायचे नाही, नाहीतर याचे तुकडे पडतात. तर अशा पद्धतीने सर्व चिप्स मी चाळणीमध्ये काढून घेणार आहेत. तर इथे बघू शकता सर्व चिप्स मी इथे काढून घेतलेले आहे. यामधील सर्व पाणी निथळेपर्यंत आपल्याला हे चिप्स असेच ठेवायचे आहे आणि यानंतर आपल्याला ते उन्हामध्ये, कडक उन्हामध्ये वाळत घालायचे आहे. सावलीमध्ये आपल्याला वाळत घालायचे नाही. सावलीमध्ये जर वाळत घातले तर ते पिवळे किंवा काळे पडतात. तर एक महत्त्वाची टिप्स सांगते, सर्व चिप्स आपल्याला पसरवताना एकमेकांवर ठेवायचे नाही, एकसारखे पसरवायचे आहेत. अंतर आपल्याला असे टाकायचे आहेत, म्हणजे ते नीट सुकतात आणि ते एकमेकाला चिटकत नाहीत. कारण ते एकमेकांवर टाकले तर सुकल्यानंतरसुद्धा ते तसेच चिटकून बसतात, ते लवकर निघत नाहीत किंवा ते निघतच नाहीत. जितके चांगले सुकतील तितके चिप्स कुरकुरीत बनतील आणि छान असे तयार होतील. तर इथे बघू शकता सर्व चिप्स मी इथे वाळत घातलेले आहेत. अगदी खूप असं कडक ऊन असल्यामुळे हे चिप्स दुपारपर्यंत, मी सकाळी 9 वाजता हे चिप्स वाळत घातले होते, तर 2 वाजेपर्यंत हे चिप्स वाळून कुरकुरीत असे तयार झालेले होते. अगदी कडकडीत हे वाळलेले होते. ऊन खूप जास्त असल्यामुळे हे चिप्स लवकर वाळले होते. जर तुमच्याकडे ऊन कमी असेल तर याला 1 दिवस किंवा 2 दिवससुद्धा लागू शकतात. तेलात हे चिप्स तळायला टाकले की फ्लेम मीडियम ठेवा, खूप हाय ठेवू नका. चिप्सचा रंग बदलतो आणि हलके हलके हलवत राहा, म्हणजे सगळे चिप्स इव्हनली क्रिस्पी होतात. हे बघा चिप्स छान फुलायला लागलेत, हळूहळू रंग बदलतोय आणि क्रिस्पी होत आहेत. आणि कमी गरम तेल असेल तर तेल जास्त पितात चिप्स, त्यामुळे आपल्याला फ्लेम व्यवस्थितच ठेवायची आहे. आणि अशा पद्धतीने सर्व चिप्स मी तुम्हाला तळून दाखवलेले आहे. बघू शकता किती छान असे हे कुरकुरीत आणि मस्त असे आपले चिप्स तयार झालेले आहेत. हे बघा एकदम पांढरे शुभ्र आणि कुरकुरीत बटाटा चिप्स तयार झालेत, एकदम हलके आणि मार्केटसारखे. तर तुम्हाला आवाजसुद्धा ऐकवते मी. बघा झाले ना कुरकुरीत आणि मस्त असे हे चिप्स. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि इथे सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो करा आणि तुमचेही चिप्स कसे झालेत मला कॉमेंट करून सांगायला विसरू नका. आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. आणि अजून अशा सोप्या रेसिपीजसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.